हॅलो हॅलो, ऐकू येते का सर्वांना? स्क्रीन शेअर झालेली दिसते का? बर, चला आपण कालचं लेक्चर तर आपलं काही कारणामुळे झालं नाही काल, पण आजचं लेक्चर आपण सुरुवात करू आजच्या लेक्चरची. आपलं जे टॉपिक आहे, जे सुरू आहे, त्याचं नाव आहे ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. त्याचं नाव काय? ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स मध्ये आपण ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडचं सिंथेसिस पाहिलं पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्याचे जे काही रिएक्शन्स असतील त्या रिएक्शन पाहिल्या आपण. त्याचं आयनिक कॅरेक्टर्स सुद्धा आपण काय केलं, मागच पाहिलं आहे. हाऊ टू सिंथेसाइज ऑफ ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड, हे सुद्धा टॉपिक काय केलं आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं आहे. त्याच्यानंतर रिएक्शन्स ऑफ रिग्नार्ड्स एजंट्स विथ अल्डिहाइड्स, फॉर्माल्डिहाइड्स, ऍसिटोन, हे सर्व आपण काय करतो मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर रिएक्शन विथ कीटोन सुद्धा पाहिलं होतं. रिएक्शन विथ कीटोन्स, व्हेन रिग्नार्ड्स एजंट इज रिएक्टिव्ह विथ द कीटोन्स, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द टर्सरी अल्कोहोल, राईट. मग हे सगळं टर्म्स काय केलं आपण पाहिलं होत्या. आणि मी तुम्हाला सांगितलं की मेकॅनिझमवर लक्ष द्या. मेकॅनिझम जर समजलं आपल्याला तर बाकी जास्त अभ्यास करायची गरज तिथं नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक होतं आपलं रिएक्शन विथ इथिलीन ऑक्साईड सुद्धा झालं होतं आपलं, अल्कोहोल बनते प्रायमरी अल्कोहोल. रिएक्शन विथ कार्बन डायऑक्साईड हे आपलं शेवटचं टॉपिक मधलं शेवटचा पार्ट होता त्याची. तर हे रिपीट करून आपण पुढच्या टॉपिकला काय करू आपण लगेच सुरुवात करू, ठीक आहे. सो इन दिस रिएक्शन, when Grignard's agent is react with the carbon dioxide, then there is formation of the acetic acid. See here, when Grignard's agent is reacted with the methyl carbon dioxide is also called as the dry ice. आपण सांगितलं ड्राय आइस त्याला म्हणतात. Then there is formation of the intermediate product, and after hydrolysis of the intermediate product, then we get the acetic acid. This is very easy mechanism or reaction of mechanism of this reaction is a very simple. So let's start the today's new topic, that is organolithium compound. Organolithium compound. आता ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड आणि ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड हे काय सेम आहे किंवा एकच कॅटेगरीमध्ये मोडतात. आता फॉर एक्झाम्पल आपली ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंडची डेफिनेशन काय पाहिली होती आपण? द कंपाऊंड इन विच द कार्बन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू द मेटल ॲटम्स, है ना. व्हेन एनी कंपाऊंड द कार्बन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू द metallic compounds or the metal. In these organolithium compounds are those compounds in which carbon atom or hydrocarbon group is directly bonded to the lithium metal. याच्यामध्ये काय असेल, किंवा कार्बन ॲटम्स असेल किंवा हायड्रोकार्बन्स असेल. म्हणजे काय, हायड्रोजन आणि कार्बनचा एखादा ग्रुप असेल, हायड्रोजन कार्बनचा एखादा ग्रुप हा डायरेक्टली जर लिथियम ग्रुप सोबत, लिथियम मेटल सोबत जर अटॅच होत असेल, देन this type of compound is called as the organolithium compound. एकदम इझी डेफिनेशन आहे त्याची. ज्यावेळेस एखादा कार्बन ॲटम्स किंवा कार्बन ॲटम्स पैकी फक्त हायड्रोकार्बन्स ग्रुप, कार्बन ॲटम पैकी काय फक्त हायड्रोकार्बन्स ग्रुप जर लिथियम मेटलला अटॅच होत असतील, डायरेक्टली अटॅच होत असतील, अशा याला काय म्हणतो आपण, देन इट इज कॉल्ड ॲज द ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड्स आपण जनरली त्याला म्हणत असतो. सी हियर, इन दिस for example methyl lithium, in this group methyl group consists of the carbon and the 3 hydrogen. In this group the carbon is directly bonded to the lithium metal. इथं काय होईल की कार्बनला काय होईल की डायरेक्टली बॉन्डेड असेल कोण, लिथियम मेटल हा डायरेक्टली बॉन्डेड असेल. म्हणून अशा कंपाऊंडला काय म्हणतात आपण, देन दिस टाइप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज द methyl lithium compound is called as the organolithium compound. त्याला काय म्हणतात आपण, organolithium compound जनरली म्हणतात. देन इथिल लिथियम मध्ये काय असतं की इथिलीन ग्रुप जो असतो CH3CH2 ग्रुप, हा CH3CH2 ग्रुप काय होईल इकडे डायरेक्टली बॉन्डेड टू द लिथियम ग्रुप. लिथियमला काय होत असतो अटॅच होतो. CH3CH2 is directly attached to the lithium group. It means that in any compound when carbon hydrogen or only carbon is directly bonded to the lithium,
then this type of compound is called as the organolithium compound. मिथिल लिथियम, या मिथिल लिथियम मध्ये पहिल्यांदा पाहू आपण की सिंथेसिस ऑफ मिथिल लिथियम. हाऊ टू सिंथेसाइज मिथिल लिथियम? मिथिल लिथियम can be synthesized or methyl lithium can be synthesized methyl lithium can be synthesized by the reaction of the methyl bromide. पहा आता मिथिल ब्रोमाइड ला काय करणार आपण, मिथिल ब्रोमाइड विथ द मेटॅलिक लिथियम, जो आपला डायरेक्टली मेटॅलिक लिथियम आहे त्याच्यासोबत मेटॅलिक लिथियम सोबत इन इथर, या ड्राय इथर मध्ये किंवा इथर कंडिशन मध्ये काय करायचं, त्याला फक्त काय करायची रिएक्शन करायची इन अन इनर्ट ऍटमॉस्फिअर. इनर्ट ऍटमॉस्फिअर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, की कोणताही त्याच्यात रिएक्टिव्ह गॅसेस असले नाही पाहिजेत, ऑर द नायट्रोजन ऑर द हिलियम ऍट 263 केल्विन, किंवा याच्यामध्ये 263 डिग्री केल्विनला काय करणार, याला हिट करणार. देन देर इज फॉर्मेशन ऑफ द मिथिल लिथियम अँड बाय प्रोडक्ट इज लिथियम ब्रोमाइड. बाय प्रोडक्ट इज लिथियम ब्रोमाइड. In this way, we have to synthesize the methyl lithium with the help of methyl bromide and the metallic lithium in presence of ether and nitrogen gas. लक्षात, this is about the synthesis and the definition of the organolithium compound. पहिल्यांदा हे लक्षात घ्या की organolithium compound ची definition. Organolithium compounds are those compounds in which carbon atom of the hydrocarbons, कार्बन ऍटम्स असेल किंवा कार्बन आणि हायड्रोजन असा एखादा ग्रुप असेल, त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन ग्रुप इज डायरेक्टली बॉन्डेड टू द लिथियम मेटल्स. Then this type of compound is called as the organolithium compounds. त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल पहा, मिथिल लिथियम इज द एक्झाम्पल ऑफ द ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड. मग मिथिल लिथियम जे आहे तर ते मिथिल लिथियमला काय म्हणतो आपण, मिथिल लिथियमला म्हणायचं ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड्स. इथिल लिथियम असेल त्याला म्हणायचं देन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड. एन ब्युटाइल लिथियम जर असेल CH3 CH2 CH2 CH2Li असं जर असेल एन ब्युटाइल लिथियम, देन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड. त्याच्यानंतर C6H5Li म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फिनाइल लिथियम असा जरी ग्रुप असेल देन इट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड. लक्षात, म्हणजे एखादा हायड्रोकार्बन ग्रुप हा डायरेक्टली लिथियम ग्रुप सोबत जर अटॅच असेल देन दिस टाइप ऑफ कंपाऊंड इज कॉल्ड एज द ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड. ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड आणि आपला रिग्नर्स रिएजंट CH3MgBr या दोघांची रिएक्शन ही सेम होते. त्याची दोघांचे मेकॅनिझम जर आपण पाहू आता पुढे जसं जसं रिएक्शन आहे तसं मी तुम्हाला सांगतो. या दोघांची रिएक्शन काय होते, सेम होते, किंवा जनरली रिएक्शन मेकॅनिझम हे कसं असते, सारखंच असते. दोघांची रिएक्टिव्हिटी पण सुद्धा सारखीच आहे, जवळपास नियर अबाउट सेम आहे. पहिल्यांदा सिंथेसिस समजून घ्या त्याचं. सिंथेसिस मध्ये काय पाहिलं आपण, डायरेक्टली सिंथेसिस आहे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, मिथिल ब्रोमाइड्स म्हणजे अल्किल हॅलाइड्स. अल्किल हॅलाइड्स म्हणतात जनरली आपल्याला. अल्किल हॅलाइड्स इज डायरेक्टली रिएक्टेड विथ द मेटल्स और मेटॅलिक लिथियम इन प्रेझेन्स ऑफ इथर. आणि ऍटमॉस्फिअर कसं असेल त्याचं, इनर्ट ऍटमॉस्फिअर असेल, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द मिथिल लिथियम कंपाऊंड्स तयार होतात. लक्षात. आता सेकंड स्टेप पाहू, की पुढची स्टेप पाहू आपण त्याला, की पुढच्या स्टेप मध्ये काय सिंथेसिस होते किंवा काय सिंथेसिस आपल्या जनरली ऑर्गेनोलिथियम मध्ये करता येईल, त्याचे कोणते कोणते ऍप्लिकेशन्स आहेत ते सुद्धा आपल्याला काय करता इथं जनरली पाहता येईल. सो सी हिअर, then we will discuss the property of methyl lithium. मग जे काय ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड आहे याच्या प्रॉपर्टी काय काय ते पाहू पहिल्यांदा आपण. ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड्स आर कलरलेस लिक्विड और द लो मेल्टिंग सॉलिड. ऑर्गेनोलिथियम कंपाऊंड कसे असतात, कलरलेस लिक्विड असतात. कलरलेस लिक्विड म्हणजे कसे म्हणतो आपण, ते पाण्यासारखं जे असेल तर ते पाण्यासारखे असतात, बट दे आर प्रेझेंट इन अ सॉलिड स्टेट. तर त्यांचं मेल्टिंग ही कशी असते, एकदम लो मेल्टिंग सॉलिड असतात. लो मेल्टिंग सॉलिड म्हणजे आपण थोडस जर त्याला 4-5 डिग्री सेंटीग्रेड जरी तापवलं तर लगेच त्याचं काय होते, जनरली त्याचं मेल्ट होते. अशी कंपाऊंड काय असतात त्याला म्हणतो इट इज कॉल्ड एज द लो मेल्टिंग पॉइंट्स कंपाऊंड असतात ते, किंवा कलरलेस लिक्विड असतात. देन
लिथियम कंपाऊंड आर सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. जे काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत आपलं, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट कोणते कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल बेन्झिन असेल, त्याच्यानंतर कोणता असेल इथर असेल, अजून कोणते कंपाऊंड असतील आपल्याला जे काही ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असतील, तर या ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये काय असतं जनरली हे कंपाऊंड्स ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड्स कसे असतात सॉल्युबल असतात. त्याच्यानंतर दे आर पर्टिक्युलरली सेन्सिटिव्ह टुवर्ड्स एअर अँड मॉइश्चर. आता पहा ते काय असतात की जनरली एअर सोबत आणि मॉइश्चर सोबत काय असतात ते सेन्सिटिव्ह असतात. म्हणजे आपण जर त्याला उघड जर ठेवलं किंवा ओपन प्लेस प्लेस इन इयर तर ते काय होते मॉइश्चर सोबत. मॉइश्चर म्हणजे कोणतं असते इयर मधला जो काही वॉटर कंटेंट असतो त्या वॉटर कंटेंट सोबत ते काय करतात रिॲक्ट करू शकतात, किंवा एअर मधला जो काही ऑक्सिजन असेल त्याच्यासोबत सुद्धा ते रिॲक्ट करतात. आणि याच्या अगोदरची एक रिॲक्शन आपण पाहिलेली आहे. कोणती रिॲक्शन पाहिलेली आहे? रिॲक्शन विथ द CO2. एअर मध्ये आपल्याला माहिती CO2 आहे. आपण जर उघडं जर ठेवलं असेल ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड तर ते लिथियम कंपाऊंड डायरेक्टली एअर मधल्या CO2 सोबत रिॲक्शन करून तिथं ऍसिडिक प्रोडक्ट तयार करण्याचे चान्सेस जास्त असतात. आलं लक्षात? वॉटर सोबत जर रिॲक्शन केली तरी एखादा बाय प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट तिथं जनरली फॉर्मेशन होतो. सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ द ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड. सो फर्स्ट प्रॉपर्टी कोणती त्याची? कलरलेस लिक्विड आहे किंवा लो मेल्टिंग सॉलिड आहे. दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे त्याची? सॉल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. आणि तिसरी जी प्रॉपर्टी आहे त्याची दे आर पर्टिक्युलरली सेन्सिटिव्ह टू द एअर अँड मॉइश्चर. एअर सोबत आणि मॉइश्चर सोबत काय त्याचं जास्त सेन्सिटिव्ह आहे. ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड्स like Grignard region have a strongly polar covalent carbon metal bond. आपण जर पाहिलं असेल ही ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंडचं, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दोघांचा डिफरन्स तुम्हाला सांगतो की तिथे काय डिफरन्स होईल समजा. रिग्नार्ड रिएजंट सारखे जनरली ते असतात. म्हणजे रिग्नार्ड रिएजंट आणि ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड या दोघांची रिएक्टिव्हिटी जवळपास सारखी असते. आणि त्या दोघांमधला जो बॉन्ड असतो कार्बन मधला आणि तिथे कोणता असतो RMgX म्हणजे मॅग्नेशियम, आणि इथे कोणता लिथियम कंपाऊंड आहे. म्हणजे रिग्नार्ड रिएजंट मध्ये कोणता असतो मॅग्नेशियम कंपाऊंड असतो आणि लिथियम कंपाऊंड असतो याच्यामध्ये ऑर्गॅनोलिथियम मध्ये. तर या दोघांमध्ये जी काही बॉन्डिंग असेल ती कोणती असते? स्ट्रॉंगली पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड असतो तिथे. कोणता असतो बॉन्ड? तर स्ट्रॉंगली पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. पोलार बॉन्ड म्हणजे काय म्हणतो आपण? पोलार बॉन्ड म्हणजे काय स्पेशल म्हणजे when the compound consists of or the bond consists of the two poles. One is the positive pole and second is the negative pole. जिथे पॉझिटिव्ह पोल आणि निगेटिव्ह पोल तयार होतात अशा कंपाऊंड इट इज कॉल्ड एज द स्ट्रॉंगली पोलार कोव्हॅलेंट कार्बन मेटल बॉन्ड. Therefore, resembles Grignard region in many of their reactions since lithium is more electropositive than magnesium. पहा इकडे आता आयनिक कॅरेक्टर जे आयनिक ज्या बॉन्डिंगचा आयनिक कॅरेक्टर जेवढं जास्त असेल तो बॉन्ड काय होतो तेवढा स्ट्रॉंग, तो बॉन्ड किंवा तो कंपाऊंड काय असतो स्ट्रॉंग जास्त असतो. हे आपण काय केलं आयनिक कॅरेक्टर मध्ये आपण पाहिले बरोबर. त्याच्यानंतर इथे काय सांगितलेले की लिथियम इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन मॅग्नेशियम. रिग्नार्ड रिजन मध्ये कोण होतं? रिग्नार्ड रिजनचं जर रिग्नार्ड रिजन म्हणजे कोणता रिजन? RMgX म्हणजे CS3MgBr. हा काय झाला? रिग्नार्ड रिजन झाला. रिग्नार्ड रिजनचा मेटल आयटम जो असतो तो कोणता असतो? मॅग्नेशियम असतो. आणि ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंडचा मेटल आयटम कोणता असतो? लिथियम असतो. जर आपण एखाद्या ग्रुप मध्ये पाहिलं किंवा पेरियोडिक टेबल मध्ये जर या दोघांची जर पोझिशन पाहिली तर दोघांच्या पोझिशन मध्ये आपल्याला लक्षात येईल की पहिल्यांदा वर कोण असतो? वरी कोणता असतो? हायड्रोजन. दुसरा कोणता असतो? लिथियम. त्याच्या खाली कोणता असतो? मॅग्नेशियम. त्याच्या खाली कोणता असतो? मॅग्नेशियम. त्याच्यानंतर एक ग्रुप असतो तो कोणता असतो? सोडियम असतो. इथे पहा एक तुम्हाला या दोघांच्या मधातला अलिना तर ही जी काही साईज असते म्हणजे फ्रॉम लेफ्ट राईट इन अ ग्रुप जर आपण पाहिला असेल की लेफ्ट राईट इन अ ग्रुप जर गेलो असेल आपण तर पहिले लिथियम येते त्याच्यानंतर काय असते मॅग्नेशियम असते. मग मॅग्नेशियमची जी काही लिथियमची जी काही साईज असेल ती कशी असेल लहान असेल आणि त्याची काही एमजीची कशी असेल कदाचित मोठी जरी असली तरी त्याच्यामुळे काय फरक पडते ते इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर जे आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह नेचर ऑफ द लिथियम इज ग्रेटर दॅन द मॅग्नेशियम कंपाऊंड. म्हणून याच्यामध्ये दोघांची जी काही पोलार बॉन्डिंग आहे तर ती पोलार बॉन्डिंग कोणाची जास्त असते? ती पोलार बॉन्डिंग ही कार्बन आणि लिथियमची जास्त पोलार बॉन्डिंग असते. द कार्बन लिथियम बॉन्ड इज आयोनिक. कार्बन लिथियम बॉन्ड इज आयोनिक टू अ ग्रेटर एक्सटेंट दॅन द मॅग्नेशियम कंपाऊंड. याचा अर्थ ऍज अ रिझल्ट ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड आर मोर रिएक्टिव्ह दॅन द रिग्नार्ड रिएजंट.
पहा सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड हे ग्रेटर एक्सटेंट आहे किंवा त्याच्यापेक्षा चांगले आहेत, त्याच्यापेक्षा रिग्नार्ड्स रिएजंट पेक्षा, म्हणून त्याची रिएक्टिव्हिटी ही कशी असते, जास्त असते ऍज कम्पेअर टू द ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड किंवा रिग्नार्ड्स रिएजंट पेक्षा. म्हणजे ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड हे सुपिरियर येतं, कोणापेक्षा सुपिरियर येतं, या रिग्नार्ड्स रिएजंट पेक्षा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड इज अ सुपिरियर और व्हेरी मच रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर टू द रिग्नार्ड्स रिएजंट. रिग्नार्ड्स रिएजंट पेक्षा चांगले. तर तुम्हाला एखादा असा क्वेश्चन बी विचारू शकतो एक्झाम मध्ये की व्हाय द ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड इज अ better reactive or greater reactive than the organomagnesium compound म्हणजे रिग्नार्ड्स रिएजंट. रिग्नार्ड्स रिएजंट पेक्षा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड हे कशामुळे जास्त रिएक्टिव्ह आहे, असं जर क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर काय असेल आपलं पहिलं, त्याचा आन्सर असं असेल की फर्स्टली आयनिक कॅरेक्टर ऑफ द ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड इज ग्रेटर than the Grignard's reagent. Then lithium compound or the lithium metal is highly electropositive nature than the magnesium compound. Hence, the organolithium compound is a greater reactive than the organomagnesium compound or the Grignard's reagent. लक्षात हे दोन तीन कॅरेक्टर आहेत की त्याच्यामुळे काय होतं की जनरली ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड हे चांगले रिएक्टिव्ह आहेत कशापेक्षा ऑर्गॅनोमॅग्नेशियम कंपाऊंड पेक्षा किंवा रिग्नार्ड्स रिएजंट पेक्षा. त्याच्यामुळे जनरली त्याची रिएक्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. पण दोघांचे रिएक्शन ह्या सारख्याच असतात, जनरली दोन्हीच्या रिएक्शन कशा असतात त्या सेमच असतात किंवा आपल्या सारख्याच पाहायला मिळतात. पहा आता रिएक्शन्स पाहू आपण, पहिली रिएक्शन्स पाहू आपण ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंडची आणि देन वी विल डिस्कस द मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन. सी इन दिस reaction with water, when methyl lithium or organolithium is reacted with the water, then there is formation of the alkane. याच्या अगोदरची रिएक्शन सुद्धा पाहिली होती आपण. कशाची रिएक्शन पाहिली होती आपण पाहिली होती रिएक्शन्स और रिग्नार्ड्स रिएजंटची. तर रिग्नार्ड्स रिएजंटच्या रिएक्शन मध्ये सुद्धा हेच पाहिलं होतं आपण. पहिली रिएक्शन जी झाली होती त्याचं जे ऍप्लिकेशन्स होते, त्या ऍप्लिकेशन मध्ये पहिली रिएक्शन होती तिथं फॉर्मेशन ऑफ द अल्केन्स, त्याच्यानंतर फॉर्मेशन ऑफ हायर अल्केन्स, मग अल्काइन्स, त्याच्यानंतर अल्किन्स. हे सगळेच्या सगळे पीठ आपण केले विथ हेल्प ऑफ द रिग्नार्ड्स रिएजंट सोबत आपण केले होते. सो ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंडची जर रिएक्शन्स ही झाली असेल वॉटर मॉलिक्यूल सोबत, तर वॉटर मॉलिक्यूल सोबत जर झाले असेल तर देन देर इज फॉर्मेशन ऑफ द CH4, त्यालाच काय म्हणतो आपण मिथेन म्हणत असतो. तर मग याचं रिएक्शन कशी झाली ही पाहायचं. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की कोणतीही रिएक्शन विदाउट मेकॅनिझम कोणतीच रिएक्शन होत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कोणतीच रिएक्शन ही विदाउट मेकॅनिझम रिएक्शन होत नाही. सो आता याच्यामध्ये पहा काय होतं, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कॅरेक्टर. आता लिथियम वर चार्ज कोणता येणार इकडं, पॉझिटिव्ह चार्ज, कारण की हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. CH3 ग्रुप वर चार्ज कोणता येणार इकडं, निगेटिव्ह चार्ज, कारण की या दोघांमधला बॉन्ड कोणता, एकदम पोलार बॉन्ड आहे. पोलार मीन्स एकावर निगेटिव्ह चार्ज एका पॉझिटिव्ह चार्ज. वाटर मधला एक हायड्रोजन ऍटम्स, वन हायड्रोजन ऍटम्स having positive charge and OH atoms or the OH groups having a negative charge. मग आता तुम्हाला मी पहिले सांगितलं होतं की काय करायचं, फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटर काय करायचे आपले एकत्र करायचे आणि जे ग्रुप बाहेर पडतात त्यांची काय करायचं बाय प्रोडक्ट आपण त्याचे जनरली लिहित असतो. मग या मिथिल लिथियम मधला मिथेल ग्रुप इज रिएक्टेड विथ दिस पॉझिटिव्ह हायड्रोजन ऍटम्स. पहा CH3 काय केला, या डायरेक्ट हायड्रोजनवर अटॅक केला आणि हा ग्रुप काय झाला, हा OH ग्रुप बाहेर गेला आणि OH निगेटिव्ह हा कोणासोबत रिएक्ट झाला डबल या लिथियम सोबत. लिथियम काय आपला पॉझिटिव्ह. पहा किती सोपी रिएक्शन झाली. मग CH3 न एक हायड्रोजन घेतला, देन देर इज फॉर्मेशन ऑफ द मिथेन. तिथं काय तयार झाला, CH4 झाला आणि OH न ह्या लिथियम घेतला म्हणून काय तयार झालं तिथं LiOH, लिथियम हायड्रॉक्साइड. lithium hydroxide. In this way, the alkane is formed with the help of water molecule. म्हणजे आपण विचार तरी करू शकतो की वॉटर मॉलिक्यूल पासून जे आपण पाणी पितो याच्यापासून आपल्याला मिथेन तयार करता येईल. मिथेन आपण इझिली तयार करू शकतो. फक्त आपल्याला काय करावं लागेल, तिथं आपल्याला लिथियम कंपाऊंड किंवा ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंडची रिएक्शन कोणासोबत करावं लागणार आहे, एखाद्या वॉटर मॉलिक्यूल सोबत करावं लागणार. लक्षात. मग ही जर रिएक्शन आपण केली, देन फॉर्मेशन ऑफ द मिथेन. मिथेन मॉलिक्युल्स काय आपल्या तिथं तयार होत असतो, ते मिथेन मॉलिक्युल्स काय करतात आपल्याला तयार होतात. लक्षात. दिस इज द फर्स्ट रिएक्शन. देन सेकंड रिएक्शन, रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड.
रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड मध्ये जर पाहिला असेल आपण किंवा रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड मध्ये जर पाहिला असेल आपल्याला, तर आपल्या लक्षात येईल की रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड सोपी, एकदम खूप सोपी रिएक्शन आहे आणि याचं मेकॅनिझम पण खूप सोपं आहे. मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट जर तुम्ही मेकॅनिझम जर लक्षात घेतलं तर तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. तुम्हाला जर दोन डायरेक्टली रिएक्टंट जरी दिले मी, तर तुम्ही त्याचा प्रोडक्ट बरोबर काढू शकता या ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड मध्ये किंवा रिग्नार्स एजंट मध्ये. आलं लक्षात? आता ही रिएक्शन समजून घ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला याचं मेकॅनिझम समजून सांगतो काय असेल तर. ठीक आहे. रिएक्शन विथ फॉर्माल्डिहाइड. When methyl lithium compound, methyl lithium is reacted with the formaldehyde. फॉर्माल्डिहाइड सोबत ज्यावेळेस हा मिथिल लिथियम कंपाऊंड तयार होतो, देन इट गिव्ह द इथिल अल्कोहोल. त्यालाच काय म्हणतो आपण? इथिल अल्कोहोल म्हणतो, प्रायमरी अल्कोहोल. आता मला सांगा, याच्या अगोदर आपण रिग्नार्स रेजेसच्या रिएक्शन पाहिल्या. रिग्नार्स रेजेसच्या रिएक्शन मध्ये सुद्धा हेच पाहिलं आपण. व्हेन रिग्नार्स रिएजंट इज रिएक्टेड विथ द फॉर्माल्डिहाइड, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी अल्कोहोल. देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी अल्कोहोल. तिथं सुद्धा काय होतं की प्रायमरी अल्कोहोल तयार होत होता. इफ रिग्नार्स रिएजंट इज रिएक्टेड विथ द acetone, then there is formation of the tertiary alcohol. काय होतं? टर्सरी अल्कोहोल तयार होत होता. इफ रिग्नार्स रिएजंट इज रिएक्टेड विथ द एस्टाल्डिहाइड, एस्टाल्डिहाइड सोबत ज्यावेळेस एखादा रिग्नार्स रिएजंट रिएक्ट होतो, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द सेकंडरी अल्कोहोल. म्हणून या रिएक्शन ह्या जवळपास सारखीच येतात. मग याच्यात सुद्धा पहा, मिथिल लिथियम ज्यावेळेस एखाद्या फॉर्माल्डिहाइड सोबत जर रिएक्ट झाला, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी अल्कोहोल. मिथिल लिथियम ज्यावेळेस एस्टाल्डिहाइड सोबत रिएक्ट होईल, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द सेकंडरी अल्कोहोल. मिथिल लिथियम ज्यावेळेस ऍसिटोन सोबत किंवा आपण त्याला म्हणतो आपण कीटोन सोबत रिएक्ट होईल, देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द टर्सरी अल्कोहोल. आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ जवळपास रिग्नार्स रिएजंटची रिएक्शन आणि ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंडच्या रिएक्शन ह्या रिएक्शन जवळपास सारख्याच येतात. मेकॅनिझम पण सेम आहे दोन्हीचं पण. फक्त डिफरन्स एवढाच आहे, उलट ऑर्गॅनो लिथियम कंपाऊंड इज अ ग्रेटर रिएक्टिव्ह ऍज कम्पेअर टू द रिग्नार्स रिएजंट. रिग्नार्स रिएजंट पेक्षा हा जो कंपाऊंड आहे मिथिल लिथियम, हा खूप त्याच्यापेक्षा काय असतो? जास्त असतो. सो सी द रिएक्शन CS3Li, त्यालाच काय म्हणतो आपण? मिथिल लिथियम. मिथिल लिथियम इज रिएक्टेड विथ द फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड सोबत काय झाला? तो रिएक्ट झाला. देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द इथिल अल्कोहोल. तिथे काय झाला? इथिल अल्कोहोल तयार झाला. आता याचं आपण मेकॅनिझम पाहू. मेकॅनिझम मध्ये सोपी आयडिया सांगितली मी तुम्हाला. काय सांगितली? CS3 ग्रुप कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह. Li वर कोणता चार्ज असतो? पॉझिटिव्ह. इकडं जर पाहिलं असेल आपण, एक CHO ग्रुप आणि एक हायड्रोजन ग्रुप जर असेल, तरी ज्या कार्बन ऍटमला ऑक्सिजन ऍटम जोडलेला आहे, आता हे जरी तुम्हाला HCHO दिसायला आहे, पण ऍक्च्युली याचं जर तुम्ही स्ट्रक्चर जर पाहिलं असेल, तर या कार्बनवर जो जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन असा आहे. लक्षात? म्हणजे ऑक्सिजनवर चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज. आणि कार्बनवर चार्ज कोणता आहे? इकडं पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे आपल्याला काय करायचं? फक्त या निगेटिव्हचा जो आहे त्याची रिएक्शन ही डायरेक्टली कोणावर आपल्याला हे करायचं? हिट करायचंय कार्बनवर. मग मी काय करतो? हा CS3 ग्रुप काय करतो? डायरेक्टली बॉन्ड करतो या कार्बन सोबत. बॉन्डिंग करतो. बॉन्डिंग केली याच्यासोबत. मग याच्यासोबत बॉन्डिंग केल्याच्या नंतर मग काय तयार झालं? इथं CS3 CH डबल बॉन्ड OH. पण त्यावेळेस म्हणजे इंटरमिडिएट प्रोडक्टला तिथं आले 5 बॉन्ड. तिथे काय झाले? 5 बॉन्ड तयार झाले. म्हणून इंटरमिडिएट स्टेप मध्ये हा O काय करत असतो किंवा ऑक्सिजन काय करत? ऑक्सिजन हा Li ग्रुपला त्याच्यासोबत घेत असतो. म्हणजे OLi तयार होतो तिथे. लक्षात? मग OLi तयार झाल्याच्या नंतर ते हायड्रोलायसिस जर केला आपण, तर हायड्रोलायसिस केल्याच्या नंतर तो OLi काय करेल? त्या हायड्रोलायसिस मध्ये वॉटर मॉलिक्यूल मध्ये एक हायड्रोजन परत आपल्याकडे घेईल आणि देन देयर इज फॉर्मेशन ऑफ द CS3CH2OH. इथं काय तयार होते? मग CS3CH2OH. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? प्राइम इथिल अल्कोहोल तिथं तयार होत. लक्षात? आता आता सेकंड रिएक्शन पाहू आपण किंवा थर्ड रिएक्शन पाहायचं. रिएक्शन विथ एस्टाल्डिहाइड. रिएक्शन विथ एस्टाल्डिहाइड. एस्टाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय असते? एस्टाल्डिहाइडचं स्ट्रक्चर असते CS3 डॅश C डबल बॉन्ड O वरच्या साईडला, आणि जो इकडं असतो तो कोणता असतो? इकडं हायड्रोजन ऍटम. हे झालं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द एस्टाल्डिहाइड. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ एस्टाल्डिहाइड. When acetaldehyde is reacted with the methyl lithium. आता मिथिल लिथियम सोबत जर अटॅच झाला acetaldehyde, तर पहा किती म्हणजे खालचा प्रोडक्ट तुम्ही पाहू पण नका, की तुम्ही खालचा प्रोडक्ट तुम्हाला पाहायची गरज नाही. इथे तर आपल्याला इथे प्रोडक्ट काढता येईल. मी काय करतो? डायरेक्टली इकडे बघा, इथे मी फक्त एक CS3 ग्रुप जोडतो. इथं कशाला? तो जो कार्बन ऍटम त्याला काय करतो? CS3 ग्रुप जोडला मी इथं. आणि जो OL आहे तो हे डबल बॉन्डिंग झाल्याच्या नंतर इथे कोणता बॉन्ड येते? फक्त सिंगल बॉन्ड येते. आणि हायड्रोलायसिस प्रोसेस मध्ये काय होते? इथं OH असते. म्हणजे पहा काय झालं? CS3
CS3C CS3 इकडे काय झालं H तयार झाला आणि इकडे काय झालं इकडे OH तयार झाला. इट मीन्स दॅट इट गिव्स द सेकंडरी अल्कोहोल. मीन्स दॅट इट गिव्स द सेकंडरी अल्कोहोल. मग तो कंपाऊंड काय करतो सेकंडरी अल्कोहोल देतो. म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं एक जर रिएक्शन जर तुम्हाला समजली किंवा एक जर मेकॅनिझम जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला सगळ्याचं उत्तर तुम्हाला घरी बसल्या एकदम इझी स्टेपनं काय करते तुम्हाला काढतात. लक्षात. आता आपण जी रिएक्शन घेतलेली आहे ती रिएक्शन तशीच आहे की नाही काय करू आपण इथं व्हेरीफाय करू. ठीक आहे. चला पुढची रिएक्शन पहा सीयर दिस इज द रिएक्शन. फर्स्ट जी रिएक्शन दिसते तुम्हाला ही रिएक्शन इथं आपण जे आता वरच्या साईडला मी लिहिली होती तुम्हाला ती रिएक्शन आहे पाहिजे. मिथिल लिथियम घेतला आपण मिथिल लिथियम प्लस ऍस्टारलेटचं स्ट्रक्चर काय झालं आपलं CS3 हे घेतलं आपण ऍस्टारलेटचं स्ट्रक्चर. ऍस्टारलेटचं स्ट्रक्चर घेतल्याच्या नंतर मी काय इंटरमिडिएट प्रोडक्ट मध्ये काय होत असते ओ कोणाला हे करते एलायला घेत असते. म्हणजे हा निगेटिव्ह चार्ज जो CS3 वर निगेटिव्ह चार्ज आहे तो CS3 वरचा निगेटिव्ह चार्ज हा काय करेल इथं किंवा CS3 वरचा निगेटिव्ह चार्ज काय करेल इथं आपल्याला हा हिट करेल कोणत्या कार्बन ऍटमवर या कार्बन ऍटमवर हिट करेल आणि याचा या दोन डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक होऊन याच्यावर एक निगेटिव्ह चार्ज येईल आणि निगेटिव्ह चार्ज आला तो काय करतो या पॉझिटिव्ह एरियाला काय करतो आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. म्हणजे CS3C CS3H आणि इथं काय तयार झालं OL आहे. CS3CH CS3 आणि पुढे काय तयार झालं OL तयार झालं. When we do the hydrolysis of that intermediate product, then there is formation of the isopropyl alcohol. Isopropyl alcohol is nothing but the secondary alcohol. Isopropyl alcohol काय म्हणतो आपण सेकंडरी अल्कोहोल म्हणत असतो. ते सेकंडरी अल्कोहोल तयार होते आणि जो काही बाहेर बाय प्रोडक्ट जाईल तो असं लिथियम हायड्रॉक्साईड. जो काही बाय प्रोडक्ट जाईल त्याला काय then this reaction is called as the lithium hydroxide. So in this way, when methyl lithium is reacted with the acetaldehyde, then there is formation of the isopropyl alcohol. किंवा तिथे काय होत असते की isopropyl alcohol काय होत असते ते तयार होत असते. लक्षात. त्याच्यानंतर कीटोनची रिएक्शन पहा सेम रिएक्शन रिग्नाल्ड रिएजंटनं जशा रिएक्शन केल्या तशा सेम रिएक्शन कोण करत असते मिथिल लिथियम हा कंपाऊंड करत असतो. सी हियर रिएक्शन ऑफ मिथिल लिथियम विथ द एसिटोन. आता काहीच पाहू नका तुम्ही मी तुम्हाला एका मिनिटात रिएक्शनचं उत्तर जरी तुम्हाला माहित नसलं तरी आपल्याकडे हा CS3 निगेटिव्ह असतो हा डायरेक्टली काय करा या कार्बन अटॅच करा केला अटॅच काय तयार होईल इकडं CS3C CS3 सी डबल दोन डबल बॉन्ड येते हा डबल बॉन्ड ब्रेक होऊन इथे इंटरमिडिएट प्रोडक्ट काय तयार होईल इथं लागेल Li. इंटरमिडिएट प्रोडक्टला लागल्याच्या नंतर काय होईल इथं Li तयार होईल आणि इंटरमिडिएट प्रोडक्ट ज्यावेळेस हायड्रोलायसिस होईल then there is formation of the hydrogen. Then there is formation of the hydrogen. It means that this compound gives the tertiary alcohol. हा कंपाऊंड काय देणार आपल्याला tertiary alcohol. बाय या OLI चं कन्वर्जन एक हायड्रोजन काय करायला ऍब्स्ट्रॅक्ट करेल आणि इथे ऍब्स्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर तिथे प्रोडक्ट येतो आपला तिथे प्रोडक्ट येतो जनरली आपला दिस प्रोडक्ट इज कॉल्ड ऍज द N ब्युटाइल अल्कोहोल. त्या प्रोडक्टला काय म्हणतो आपण N ब्युटाइल अल्कोहोल काय होतं तिथे तयार होतं N ब्युटाइल अल्कोहोल. अशा पद्धतीने आपण कोणत्याही रिएक्शनचं प्रोडक्ट हा जनरली काढू शकतो. फक्त आपल्याला काय माहित पाहिजे दोन रिएक्शन्स जर माहित असले तर आपण इझिली काय करू शकतो तिथे प्रोडक्ट आपण तिथे करू शकतो. आता ही रिएक्शन आपण याच्या अगोदरची रिएक्शन जी आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल रिएक्शन विथ इथिलीन ऑक्साईड. इथिलीन ऑक्साईडची रिएक्शन एकदम सोपी आहे किंवा याच्या रिग्नल स्टेजेस मध्ये आपण पाहिली इथिलीन ऑक्साईडची रिएक्शन. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं हा CS3 निगेटिव्ह आहे याला आपण न्यूक्लियोफाइल म्हणतो. या न्यूक्लियोफाइलचा अटॅक काय करायचा या इथल्या कार्बनवर करायचा. मग हा जर कार्बन केला तर हा बॉन्ड काय होतो इकडे ब्रेक होते. हा बॉन्ड ब्रेक झालं आणि याचं जर हायड्रोलायसिस केलं आपण सेकंड स्टेप मध्ये तर डायरेक्ट इथे काय येत असते याच्यात असते म्हणजे CS3 CH2 CH2OH झाला रिएक्टंट पासून आपल्याला प्रोडक्ट मिळाला. आता पहा पुढची रिएक्शन मिथिल लिथियम हा याच्यासोबत इपॉक्साइड सोबत रिएक्ट झाला किंवा इथिलीन ऑक्साइड सोबत रिएक्ट झाला. देन देयर इज फॉर्मेशन ऑफ दिस प्रोडक्ट इंटरमिडिएट प्रोडक्ट हा OLI तयार झाला. मग CS3 CH2 CH2OLI CS3 CH2 CH2OLI चं जर आपण हायड्रोलायसिस केलं हायड्रोलायसिस करणं म्हणजे काय म्हणतो आपण फक्त H2 मधला एक प्रोटॉन काय करतं Li च्या जागी काय करतं जोडून द्यायचा आहे. देन देयर इज CR दिस इज द प्रोडक्ट. तिथे काय होतं तिथं प्रोडक्ट तिथं तयार होत असतं लक्षात. सो इन दिस वे कोणत्याही रिएक्शनचा आपण काय करतो तिथं प्रोडक्ट जनरली काढू शकतो किंवा आपल्याला प्रोडक्ट खूप सोपा जाईल काढण्यासाठी विथ मेकॅनिझम लक्षात. त्याच्यानंतर पुढची रिएक्शन आहे कार्बन डायऑक्साईड सोबत. इथे एकदम खूप
इझी रिएक्शन आहे किंवा इझी मेथड आहे. सी हिअर, ऍसिटिक ऍसिड इज प्रोडक्ट ऑफ द ऍक्शन ऑफ मिथिल लिथियम. ज्यावेळेस एखादा मिथिल लिथियम हा कार्बन डायऑक्साईड सोबत रिॲक्ट होतो आणि फर्स्ट स्टेप मध्ये एक इंटरमिडिएट प्रोडक्ट तयार होतो. या इंटरमिडिएट प्रोडक्टचं जर हायड्रोलायसिस केलं देर इज फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक ऍसिड. म्हणजे CO2 पासून आपण इझिली ऍसिटिक ऍसिड बनवू शकतो. कशाच्या सहाय्यानं? मिथिल लिथियमच्या सहाय्याने. आलं लक्षात? तर ह्या जर कंडिशन्स आपण अप्लाय केल्या देन देर इज फॉर्मेशन ऑफ द ऍसिटिक ऍसिड. पहा आता, CS3Li, याला काय म्हणतो आपण? मिथिल लिथियम. मिथिल लिथियम इज रिएक्टेड विथ द CO2. मिथिल लिथियम इज रिएक्टेड विथ द CO2. CO2 म्हणजे काय म्हणतो आपण? C+O कार्बन. आता त्याच्यामध्ये काय होईल? हा CS3 ग्रुप जो निगेटिव्ह आहे याला कसं आहे? पॉझिटिव्ह आपला. मग हा CS3 निगेटिव्ह ग्रुप कुणावर अटॅक करेल? या कार्बनवर केला फॉर एक्झाम्पल. म्हणजे झाला इथं तयार झाला CS3 C+O. पण in a 5 position number or in a 5 valence bond or the valency of the carbon is only 4. Hence, carbon does not form the 5 bond at a time. So, in intermediate product पहा तुम्ही, इंटरमिडिएट प्रोडक्ट मध्ये काय झालं? CS3 OLI. आणि या OLI चं जर हायड्रोलायसिस केलं then there is formation of the acetic acid. अशा प्रकारे काय होत असते? इथं ऍसिटिक ऍसिड काय होत असते? तयार होत असते एकदम इझी पद्धतीने. आलं लक्षात? तर इथं आपलं आजचं युनिट नंबर जे थर्डचा राहिलेला रिमेनिंग पार्ट होता किंवा रिमेनिंग पार्ट राहिला होता, तो रिमेनिंग पार्ट काय केला आपण इथं आज संपवलेला आहे किंवा तो रिमेनिंग पार्ट काय केला आपण इथं संपवलेला आहे किंवा रिमेनिंग पार्ट आपला आजचा इथं संपलेला आहे. तरी याच्यावरची जी काही एक्सरसाइज आहे ती एक्सरसाइज काय करू आपण थोडक्यात इथं पाहू किंवा थोडक्यात इथं आपल्याला पाहता येईल. मला असं वाटतं की ऑर्गॅनोलिथियम कंपाऊंड हे तुमचं एकदम परफेक्ट झालं असेल. कशामुळे? कारण की आपण इच अँड एव्हरी रिएक्शनचा काय केला आपण मेकॅनिझम घेतलेला आहे. इच अँड एव्हरी रिएक्शनचं काय घेतलेलं आपण तिथं मेकॅनिझम घेतलेलं आहे. जर तुम्ही साध्या जर बोर्डवर जर असते शिकायला तर तुम्हाला इथं जास्ती युनिट कडे पाहायची गरज पडली नसती किंवा तुम्हाला इझिली तिथं तुम्हाला तुमचा तिथं अभ्यास झाला असता. म्हणजे जवळपास ऑर्गॅनोलिथियमच्या रिएक्शन्स आणि रिग्नार्ड्स रिएजंटच्या रिएक्शन्स ह्या नियर अबाउट सेम आहेत किंवा तिथे कोणत्याच प्रकारचा डिफरन्स तिथं दिलेला नाही, कोणत्याच प्रकारचा डिफरन्स तिथं नसतो. थोडक्यात जवळपास सेम आहे. चला त्याच्यानंतर आपण काय करू की जे पुढचा पार्ट पाहू आपण. पुढच्या पार्टचं नाव आहे की एक्सरसाइज. या युनिटची काय करू आपण? एक्सरसाइज घेऊ थोडक्यात. पहा आता पहिली फिल इन द ब्लँक्स पाहू आपण. सी हिअर, हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोज इन विच कंटेनिंग. आता मला कोण आन्सर सांगते? ही जी पहिली फिल इन द ब्लँक्स आहे याचं उत्तर काय आहे? काय असेल? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड. हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोज इन विच कंटेनिंग रिकामी जागा. आता काय सांगतात सांगा बरं, कोण सांगते? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोज इन विच कंटेनिंग काय असेल? कोण सांगू शकते का तुमच्यापैकी? अश्विनी काळबागे, गॅलेक्सी, त्याच्यानंतर गॅलेक्सी A7, मयुरी सोनोने, पूजा कांबळे, साक्षी पारिक, सावरी मारोटे, प्रवीण चाटे, मोहन सोळंके, मयुरी सोनोने. कोण सांगते सांगा बरं? पहिल्या फिल इन द ब्लँकचा आन्सर काय असेल? पहिल्या फिल इन द ब्लँकचा आन्सर काय आहे? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोज इन विच कंटेनिंग हेट्रो ॲटम्स. काय असेल आन्सर? काय असेल? हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोज इन विच कंटेनिंग हेट्रो ॲटम्स. त्याचा आन्सर काय आहे? हेट्रो ॲटम्स. मग हेट्रो ॲटम्स कोणते कोणते असतात? हेट्रो ॲटम्स असतात, ऑक्सिजन हेट्रो ॲटम्स आहे, त्याच्यानंतर सल्फर आहे, त्याच्यानंतर फॉस्फरस आहे, नायट्रोजन आहे. याला काय होतं आपण? दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज द हेट्रो ॲटम्स म्हणत असतो. मग हेट्रोसायक्लिक कंपाऊंड मध्ये हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आर दोज इन विच द कंटेनिंग द हेट्रो ॲटम्स. मग याच्यामध्ये याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर कोणतं असतं? पिरिडीन असते. Pyridine is the example of heterocyclic compound. Why? Because in pyridine consists of the nitrogen atom. त्याच्यानंतर पायरोल consists of the oxygen atoms. मग पायरोल असेल, नायट्रोजन असेल, बेंझिन रिंग मध्ये नायट्रोजन नाही का pyridine मध्ये राहत नायट्रोजन ॲटम. तर मग अशा कंपाऊंडला काय होतं? दिस कंपाऊंड इज कॉल्ड एज द हेट्रोसायक्लिक कंपाऊंड आहे, राईट? आता पहा, पायरोल कंटेनिंग सिग्मा बॉन्ड्स. आता पायरोल मध्ये सिग्मा बॉन्ड्स किती आहेत असे विचारलेले. तर पायरोलचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं असेल तर पायरोलचं स्ट्रक्चर कसं असते? इथे मी तुम्हाला काढून दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथं
हे असं असतं जनरली. आणि डबल बॉन्ड जे असतात ते डबल बॉन्ड असे असतात. इन दिस वे डबल बॉन्ड इज असे. मग आता याने काय सांगितलं की द पायरोल कंटिन्यू सिग्मा बॉन्ड. मग सिग्मा बॉन्ड किती असतं मला असं वाटतं सिग्मा बॉन्ड फर्स्ट सेकंड थर्ड त्याचे 3 सिग्मा बॉन्ड असले पाहिजे. किती असलं पाहिजे सिग्मा बॉन्ड? 3 सिग्मा बॉन्ड जनरली असतात तिथे. राहिलेलं आपण उद्याच्या लेक्चर मध्ये काय करू कंटिन्यू करू एक्सरसाइज याची या युनिट वरची. तर एकदम इझी युनिट आहे ही. याच्यामध्ये मार्क्स तुमचे कोणाचेच जाणार नाहीत. पैकीच्या पैकी जनरली तिथे मार्क्स होऊन जातील. उद्या येता वेळेस फक्त एक्सरसाइज वाचून या की याचे पुढचे क्वेश्चन काय असेल किंवा त्याचा आन्सर काय असेल. आणि जर डाऊट असेल तर मला काय करायला लागेल तिथं सांगा की सर याच्यावर असं असं उत्तर आहे. हे उत्तर या पाहिजे किंवा याचं हे बेस आहे या उत्तरचा. हा लक्षात. ऑर्गॅनो मॅग्नेशियम कंपाऊंड आर दोज कंटेनिंग. आता हे तर आताच पाहिलं आपण. त्याच्यानंतर पायरॉल इज अ मॉलिक्यूल. मग पायरॉल कोणता मॉलिक्यूल आहे? पिरिडीन कंटेनिंग सिग्मा बॉन्ड किती येतं? द इंटर कार्बन ॲटम इन अ पिरिडीन. हे सगळं काय उद्या आपण काय करू